नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे रवा ढोकळा. त्यासाठी 1 ग्लास रवा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे. जास्त आंबट नाही घ्यायचं, घरचंच दही आहे. रवा आणि दही फेटून घ्यायचे. रव्यामध्येच दही टाकून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचे. अर्धी वाटी पाणी टाकायचे. पूर्ण एकत्र बनवलं आहे. 15 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 15 मिनिट झालेत, छान असं भिजलेलं आहे. अर्धी वाटी पाणी टाकायचे, पूर्ण मिक्स करायचे. 1 वाटी पाणी टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे. 2 मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ. अर्धा लिंबू पिळायचा आहे. पूर्ण एकत्र बनवायचे. थोडीशी कोथिंबीर पण टाकली. विनो घेतलाय, विनो टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचंय आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. विनो मिक्स करून घे. ढोकळ्याचं बॅटर तयार झाले. डब्यामध्ये टाकायचंय. तेल लावून घेतलेलं आहे. बॅटर टाकलेलं आहे. चिली फ्लेक्स टाकलेले. थोडंसं मोठं मी भांडं घेतलंय आणि गरम झालंय. ढोकळ्याचा डब्बा ठेवून द्यायचा आहे. डब्बा ठेवून दिलाय. झाकण ठेवून द्यायचंय 20 मिनिट. 20 मिनिट झाले. झाकण छान असा फुललेला आहे. छान असा ढोकळा फुललेला आहे. कट करून घ्यायचा आहे. छान असा ढोकळा तयार झालाय. तडका द्यायचा आहे. मिरची टाकायची, मोहरी टाकायची, जिरे, तडका द्यायचा आहे. खूप छान जाळीदार असा रवा ढोकळा तयार झालाय. जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे.